कल की बात, कल की बात नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखें उस मंजिल को जो छोड़ चुके हैं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ते आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सतीश गुणवंतरावजी बखाल, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमात सत्कार मूर्ती सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे। कुमारी रिंकीताई अंबिलाल धुर्वे, सरपंच ग्रामपंचायत रोशनखेडा, या आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। मधुसूदन शेषरावजी वाघमारे, पोलीस पाटील रोशनखेडा, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ अलकाताई रमेशराव जिचकार, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय श्रीमती सुनंदाताई साहेबराव विरखडे, ग्रामपंचायत सदस्य, या आपलं स्थान ग्रहण करतील। सन्माननीय सुनंदाताई विरखडे। सन्माननीय सौ सुलोचनाताई विनोदराव धुर्वे, सुलोचनाताई विनोदराव धुर्वे, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय कुमारी प्रिया दीपकरावजी फुले, ग्रामपंचायत सदस्य, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ अश्विनीताई दीपक पातुरकर, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ कीर्तिताई दिनेशराव बोराडे, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ सीमाताई चंदन फुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ रत्नमाला ताई दिनेशराव फुले, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सविताताई कमलेश उईके, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या सविताताई कमलेश उईके। सन्माननीय श्री अशोक पुंडलिकराव जिचर्जन, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय संगीताताई इळपाची, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय संगीताताई इळपाची। सन्माननीय सौ अनिसा सादिक शेख आणि सादिक शेख, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय वर्षाताई फुले, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय वर्षाताई फुले। सन्माननीय नंदुभाऊ घोरपडे, हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय वर्षाताई फुले, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावाच्या सरपंच कुमारी रिंकीताई धुर्वे यांचं स्थानापन्न झालेलं आहे। सौ कल्पनाताई गजाननराव घोरमाडे, अध्यक्ष माता पालक संघ, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय सौ राणीताई स्वप्नील बोराडे, अध्यक्ष शालेय पोषण आहार समिती। सन्माननीय राणीताई स्वप्नील बोराडे, या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या शुभप्रसंगी माँ सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं पूजन मंचावरील पाहुणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
हा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी यांचं स्वागत मी पुष्पगुच्छ देऊन करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय कुमारी रिंकीताई अंबिलाल धुर्वे सरपंच ग्रामपंचायत रोशनखेडा यांचं स्वागत सन्माननीय सुष्माताई देशपांडे सहाय्यक शिक्षिका रोशनखेडा या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय श्री सतीश गुणवंतरावजी बकाल यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन कुमारी मंजुताई धोडकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय मधुसूदनजी वाघमारे पोलीस पाटील रोशनखेडा यांचं स्वागत सौ राजश्री कडू मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे यांचं स्वागत सौ शीतल पाटील मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अशोकरावजी चर्जन यांचं स्वागत सौ प्रगती पातुरकर मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय वर्षाताई फुले यांचं स्वागत कुमारी मंजू धोडकर मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ अश्विनीताई दीपकराव पातुरकर यांचं स्वागत सौ सुषमा देशपांडे मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बस. सन्माननीय कुमारी प्रियाताई दीपकराव फुले यांचं स्वागत कुमारी मंजू धोडकर मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ कीर्तिताई दिनेशराव बोराडे यांचं स्वागत सौ सुषमा देशपांडे मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ सीमाताई चंदन फुले यांचं स्वागत सौ राजश्री कडू मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ सविता ताई कमलेश उईके यांचं स्वागत सौ प्रगती पातुरकर मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सारिकाबाई आल्या का? सौ अनिसा सादिक शेख, सन्माननीय सौ अनिसा सादिक शेख यांचं स्वागत सौ सारिकाताई घोरपडे या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ संगीताताई इरपाची यांचं स्वागत सन्माननीय सौ शीतल पाटील मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ दत्तमालाताई दिनेशराव फुले यांचं स्वागत सौ सुषमा अजय देशपांडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौ सुषमा अजय देशपांडे. सन्माननीय सुलोचनाताई विनोदराव धुर्वे यांचं स्वागत सौ राजश्री कडू मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय श्री नंदभाऊ घोरपडे यांचं स्वागत मी पुष्पगुच्छ देऊन करतो. सन्माननीय सौ राणीताई गोराडे यांचं स्वागत कुमारी मंजुताई धोंडकर मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सौ कल्पनाताई गजाननराव गोरमाडे यांचं स्वागत सौ सुषमा देशपांडे मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सुमित्रा ताई धुर्वे या मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सुमित्राताई बलराजी धुर्वे यांचं स्वागत सन्माननीय सौ प्रगती पातुरकर मॅडम या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय नोरीताई काजी या मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय नूरीताई काजी यांचं स्वागत सन्माननीय प्रणालीताई विरखडे अंगणवाडी सेविका प्रणालीताई विरखडे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आले का? प्रणालीताई विरखडे. सन्माननीय सौ रजनीताई खाडे या पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रजनीताई खाडे. सन्माननीय रजनीताई खाडे मॅडम यांचं स्वागत सौ अर्चनाताई फुले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सन्माननीय सौ अर्चनाताई राजकुमारजी फुले यांचं स्वागत सौ प्रगती मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय समोर सन्माननीय रईसा ताई या मंचावर येऊन त्यांचं स्वागत कुमारी मंजू ताई दोडकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाळेचा नवसाक्षरता वर्ग सन्माननीय रईसाताईकडे आहे. त्यांचं आजच्या या दिनी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे नवसाक्षरता वर्ग चालवण्यामध्ये सन्माननीय रोशन पातुरकर यांचं स्वागत मी स्वतः करतो. आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री वानखडे सर यांचे स्वागत आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका कुमारी मंजू दोडकर मॅडम या करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे यांचं स्वागत शाल श्रीफळ देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री जनार्दन हरिभाऊजी चौधरी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे यांचं स्वागत सन्माननीय वर्षाताई फुले या पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन आपल्या गावाच्या सरपंच आपल्या गावाचे पोलीस पाटील हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेमध्ये सतत 6 वर्षापर्यंत अध्यक्षपद भूषवणारे एकमेव एक अध्यक्ष आणि ते म्हणजे जनार्दन हरिभाऊजी चौधरी आणि त्यांच्या आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वागत होत आहे. स्वागत. सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी यांच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये बराचसा विकास झालेला आहे.
शाळेचा कायापालट झालेला आहे. त्यांनी त्यांच्या घरच्या विटा सुद्धा आपल्या पाण्याच्या टाकीला लावलेल्या आहे आणि प्रत्येक वर्षी 5,000, 7,000, 10,000 असे बक्षीस म्हणून मुलांना देतातच आणि वर्षभर सुद्धा मुलांवर खर्च करतात. तर अशा अध्यक्षांनी आजपर्यंत ही जी शाळेची फीज आहे ती कायम ठेवलेली आहे आणि जिल्हा परिषद शाळेचं नाव अजरामर केलेलं आहे. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडा तालुक्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. 106 शाळांमध्ये 4थ्या क्रमांकावर आणि अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अमरावतीमध्ये जे दर्पण मासिक निघते त्या दर्पण मासिकामध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा पूर्ण उहापोह केलेला आहे आणि जो अक्षराचा जो कन्सेप्ट आहे 2 लाईन 4 लाईन बॉक्स यामध्ये आपण प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यामध्ये आणि आपला एकच प्रयत्न राहील की आपली शाळा कशी पहिल्या क्रमांकावर जाईल. तर सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपल्या शाळेची गुणवत्ता ही इतर शाळांपेक्षा खूप खूप चांगली आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि या जिल्हा परिषद शाळेला मोठं करा. गावाची शाळा गावाची शाळा आणि अशीच ही आमची स्वच्छ शाळा माझी शाळा. यानंतर आपल्या शाळेचा जो 7वा वर्ग आहे यावर्षी तो वर्ग 8वीत जाणार आणि त्या 8वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये क्रमांक पटकावलेला आहे त्याचप्रमाणे देशाच्या राजधान्यांचा उपक्रम त्यांनी या परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे. कवितेवर नृत्य, सेल्फ डेमॉन्स्ट्रेशन, 300 शब्दांचा प्रोजेक्ट, सामान्य ज्ञान, गणितामधील टेबल, ग्रामर सेक्शन मध्ये उच्चांक त्यांचा, क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आणि चित्रकला स्पर्धा, रंगभरण आणि प्रोजेक्ट मध्ये सुद्धा समोर असलेले विद्यार्थी असे आयुष जीवन चपटे वर्ग 7वा हा मंचावर येईल अशी मी त्याचं कौतुक करून त्याचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. स्वागत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी यांना अशी विनंती करतो की आयुष जीवन चेपटे याचं स्कूल बॅग देऊन स्वागत करावं. त्यानंतर कुमारी लावण्य जगदीश बकाल वर्ग 7वा हिचं स्वागत करण्यासाठी आणि मी आमंत्रित करतोय सन्माननीय मुकेश भाऊ निस्वाद यांना. समोर सन्माननीय मुकेश भाऊ निस्वादे कुमारी लावण्य जगदीश बकाल हिचा पुष्पगुच्छ देऊन आणि बॅग देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कुमारी हिमानी भीमराव फुले वर्ग 7वा सुंदर हस्ताक्षर स्वच्छता गुणवत्ता समोर हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सन्माननीय मधुसूदन शेषरावजी वाघमारे पोलीस पाटील रोशनखेडा. यानंतर कुमारी परी गौतम फुले वर्ग 7वा सुंदर हस्ताक्षर गुणवत्ता यामध्ये तिचं स्वागत होत आहे. हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सतीश गुणवंतरावजी बकाल.
कुमारी राधिका दिनेश काळे वर्ग 6वा सुंदर हस्ताक्षर स्वच्छता गुणवत्ता यामध्ये समोर हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे ग्रामपंचायतच्या सदस्या कुमारी प्रियाताई दीपकराव फुले. यानंतर कुमारी निधी गौतम फुले सुंदर हस्ताक्षर स्वच्छतेमध्ये समोर हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे सन्माननीय सुलचनाताई विनोदराव धुर्वे ग्रामपंचायत सदस्य यांना. हो सन्माननीय अशफाकभाऊ काजी मंचावर येथील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अशफाकभाऊ काजी सन्माननीय अशफाकभाऊ काजी यानंतर अंश विनोद फुटाणे स्वच्छतेमध्ये सहभाग याचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सन्माननीय अशोकरावजी चर्जन शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना. याचं स्वागत होत आहे. यानंतर कुमारी संस्कृती विलास फुले सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे आणि हस्ताक्षरामुळं आपलं सर्वसामान्यांचं जीवन घडतं. आपल्याला पर्सेंटेज मिळतं टक्केवारी मिळते आणि आपण 10वी आणि 12वी मध्ये त्या पर्सेंटेजच्या भरोशावर आपण इतरत्र दुसरीकडे नंबर लावतो. तर हा हस्ताक्षराचा दागिना आपल्या शाळेमध्येच घडत आहे. तर हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सौ कल्पनाताई गजाननराव गोरमाडे. नंतर कुमारी वेदिका श्याम धुर्वे सुंदर हस्ताक्षरामध्ये नंबर 1 हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे सौ राणीताई स्वप्नील बोराडे यांनी तिचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर प्रिन्स पंकज फुले वर्ग 7वा सुंदर हस्ताक्षर प्रिन्स पंकज फुले याचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे सौ हो नंदूभाऊ सन्माननीय नंदूभाऊ गोरपडे हे प्रिन्सचं पुष्पगुच्छ आणि बॅग देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अशफाकभाऊ काजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत मी स्वतः करीत आहे.
यानंतर कुमारी वेदिका प्रकाश बखाल, वेदिका प्रकाश बखाल हिचं स्वागत आणि तिला स्कूल बॅग देऊन सन्मानित करायचं आहे सुंदर हस्ताक्षरासाठी आणि स्वच्छतेसाठी. हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सौ सीमाताई फुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. या तिचं स्वागत करून तिला बॅग देखील अशी मी त्यांना विनंती करतो. कुमारी मयक करीमखा पठाण स्वच्छतेमध्ये अगदी समोर हिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे सौ अश्विनीताई पातुरकर. सौ अश्विनीताई पातुरकर शिक्षण तज्ञ, शाळा व्यवस्थापन समिती. या कुमारी मयक हिला स्कूल बॅग देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन कुमारी नंदिनी रवी कुमरे, सन्माननीय राणीताई, सन्माननीय कीर्तिताई बोराडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. या कुमारी नंदिनीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आणि तिला स्कूल बॅग प्रेझेंट करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाळेमध्ये हे सर्व प्रकारचे उपक्रम सुरू असतात आणि या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी अग्रेसर असतात त्यांना या राष्ट्रीय सणाच्या दिवशी बक्षीस देऊन त्यांचं मनोबल आम्ही वाढवत असतो. तर आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा नृत्यांवर फोकस केलेला आहे आणि आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपणासमोर त्यांची कला सादर करतील. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम आज का घेतला गेला याचं कारण तुम्हा सर्वांना कळायला हवं, म्हणून आज मी तुमच्यासोबत 2 शब्द बोलतोय. आपल्या गावाचे ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय श्री संजय मारुतरावजी बखाल यांचा नुकताच 10 दिवस पूर्वी अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं. तर त्यांना आपण प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला इथे श्रद्धांजली वाहिली आणि संजीवनी आपल्या शाळेसाठी बरीचशी मदत केली, सहकार्य केलं. वेळोवेळी शाळेच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहायचे. कोणत्याही शाळेचं जे काम आहे त्यासाठी कधीच त्याने नाही म्हटलं नाही आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे त्यांच्याकडून सगळी कामं करून घेत होते आणि ते वेळोवेळी जनार्दन भाऊंना सहकार्य करत होते. तर अशा पद्धतीने आपल्या शाळेची जी भौतिक सुविधा आहे त्या भौतिक सुविधेमध्ये फार मोठा मोलाचा वाटा संजय भाऊ बखाल यांचा राहिलेला आहे. तर ते आज आपल्यात नाही आणि आपण त्यांना काल श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांच्या म्हणजे त्या कार्यक्रमामुळं आपण कालचा जो कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रमाचा तो आपण 27 तारखेला घेतलेला आहे. म्हणून आजचा दिवस आपल्याला आजच्या या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मैदानावर साजरा करण्यासाठी भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दन हरिभाऊजी चौधरी हे आपल्याला लाभले. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं. तर आजच्या सांस्कृतिक दिनी मी त्यांच्या शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात आपल्या गावाच्या सरपंच
कुमारी रिंकीताई धुर्वे या सुद्धा उपस्थित राहिल्या. त्यांनी सुद्धा अमूल्य वेळ आपल्याला आज दिलेला आहे. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या गावाचे पोलीस पाटील सन्माननीय मधुसूदन जी वाघमारे यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपल्या आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सतीश भाऊ बखाल उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रोशनखेडा यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपला आजच्या या कार्यक्रमाला दिलेला आहे. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय मुकेश भाऊ निस्वारे यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपल्या आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकरावजी चर्जन हे सुद्धा उपस्थित आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आणि त्यांनी सुद्धा आपला वेळ या आपल्या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे नंदूभाऊ घोरपडे यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपला आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अशफाक भाऊ काची यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये माता पालक संघाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ कल्पनाताई गोरमाडे यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आजच्या या कार्यक्रमाला दिला. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ राणीताई बोराडे अध्यक्ष शालेय पुष्पहार यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय कुमारी प्रियाताई फुले यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सुलोचनाताई धुर्वे यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय वर्षाताई फुले यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सौ संगीताताई इरपाची या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सविताताई उईके यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिसाताई यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे रत्नमालाताई फुले यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात सन्माननीय सौ सीमाताई फुले यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे कीर्तिताई बोराडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या सुद्धा आजच्या या प्रसंगी आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अश्विनीताई पातुरकर शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापन समिती यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे अर्चनाताई फुले या सुद्धा उपस्थित आहेत आशा वर्कर्स त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय नुरीताई काजी या सुद्धा उपस्थित झाल्या त्यांचे सुद्धा मी आजच्या या प्रसंगी आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय सर्व पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे माता पालकांचे शिक्षक पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि सन्माननीय प्रतिष्ठित नागरिकांचे आजच्या या प्रसंगी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोशनखेडातर्फे आभार मानतो आणि लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करतो.